मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या गंभीर आरोपानंतर भाजप नेत्यांनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला आहे। जरांगेंच्या बोलण्यातून तुतारीचा आवाज येतो अशी टीका नितेश राणे आणि रावसाहेब दानवे यांनी केली। दरम्यान जरांगेंचा बोलविता धनी कोण हे देखील महाराष्ट्राच्या समोर आल्याचं म्हणत प्रसाद लाड यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे। सगळी जी भूमिका आहे, जे शिवाय शाप देण्याची जे हिम्मत करतायत ना, हे कोणाच्या जोरावर करतायत। आता सगळे त्यांचे जुने सहकारी बोलतायत की हे पवार साहेबांच्या अतिशय जवळचे आहेत। मग ही तुतारीचे आवाज बाहेर येत आहे का? तोंडातून तुतारी वाजवण्याचं काम होत आहे का? या सगळ्याची भूमिका कधी ना कधीतरी स्पष्ट झाला पाहिजे। मराठा समाजाबरोबर आमचं महायुतीचं सरकार आहे, ओबीसी समाजाबरोबर आहे, धनगर समाजाबरोबर आहे, हिंदू समाजातल्या प्रत्येक जातीबरोबर आमचं महायुतीचं सरकार आहे। जरंगे जे बोलतात तर जरंगे सोडा, पण जरंगेला कोण बोलायला लावतं याचा शोध घेणं गरजेचं आहे। अनेक लोक तर म्हणतात की या त्यांच्या बोलण्यामध्ये तुतारीचा वास येतो। कदाचित तुतारीवाल्याचा हा पहिला आवाज असेल की एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून त्याला बोलणं। मला असं वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टीने चुकीचं आहे। महाराष्ट्र हे एक सुसंस्कृत राज्य आहे आणि अशा राज्यात कोणा एका माणसाला टार्गेट करून अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे। ज्या पद्धतीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात तुतारी वाजवण्याचं काम शरद पवारांनी केलं, तीच तुतारी निशाणी मिळाल्यानंतर आता जरांगे पाटलांना या पद्धतीमध्ये बोलवता धनी कोण आहे जनतेसमोर आलं। त्यामुळे राजेश टोपेंच्या माध्यमातून शरद पवार ज्या पद्धतीमध्ये राजकारण करतायत, हे राजकारणात जनतेसमोर आलं आणि तेच दाखवण्याचा माझा प्रयत्न होता। तुतारीबाज पवारांना वाटतंय की त्यांच्यापेक्षा मोठा नेता कोण निर्माण झाला की त्याला बदनाम कसं करायचं। त्यामुळे एक ब्राह्मण समाजाचा सॉफ्ट टार्गेट असलेल्या मुख्यमंत्र्याला टार्गेट करण्याचं काम शरद पवार आणि त्यांच्या टोळीकडनं केलं जात आहे। आम्ही त्याचा निषेध करतो।